तर लाडक्या बहिणींचे 2100 रुपये कधी मिळणाऱ्याकडे डोळे लावून बसलेल्या असतानाच लाडक्या बहिणींच्या अपेक्षांना काही दिवस तरी ब्रेक मारावा लागणार आहे असं दिसतंय। याचं कारण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्टपणे आता 2100 रुपये देता येणार नाहीत। राज्याची आर्थिक स्थिती सुधारली की याबाबत ती स्थिती पाहूनच निर्णय घेऊ असं निवेदन विधानसभेत दिलंय। आणि दुसरी गोष्ट त्यांनी लाडक्या बहिणीच्या बद्दल सांगितलं, त्याच्याबद्दल तर मी सभागृहाला सांगितलेलंच आहे आणि आम्ही कधी असं म्हटलेलं नाही की आम्ही ते देणार नाही। आम्ही देणार आहे, ते केव्हा द्यायचं एकंदरीत आर्थिक परिस्थिती बघून आम्ही त्या ठिकाणी देऊ। सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग काही करता येत नाही आणि त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे। आम्ही त्या खात्याचे मंत्री आदिती तटकरेंनी सांगितलं की आम्ही देणार आहे, स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देणार आहे। मी पण सभागृहाला सांगतोय आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहे। सध्या आम्ही 1,500 रुपये कबूल केल्याप्रमाणे देतोय आणि पुढचीही रक्कम देण्याच्या संदर्भात आमची परिस्थिती सुधारली की ते देऊ।